हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि बाहेर इतकी थंड हवा आहे ना, या खिडकीतून लई थंड हवा आहे ती. मला तर डायरेक्ट झोपच यायला लागली. म्हणजे अशी सकाळची इतकी छान थंड हवा राहते ना, अशी झोपूशी वाटत आहे ना. तर चला आता स्वयंपाकाची तयारी करते. इथं आमच्या दोघींसाठी इथं दूध बनवलं आहे आणि बटाट्याची भाजी करायची आहे. आणि सोबतच आत्यांना शिमला मिरची आणि बटाटा मिक्स करून भाजी बनवते. कारण आत्या काल बटाटा फ्लॉवर आणि शिमला मिरची अशी भाजी बनवली होती आणि तेच खावं लागतं ना, बाकी दुसरं काही खावं नाही लागत. म्हणजे असं द्विदल धान्य परत कांदा लसूण वगैरे ते नाही खायचं राहत. त्यामुळं आणि जी भाकरी खाल्ली तीच खायची राहते. म्हणजे सपोज चपाती खाल्ली तर चपातीच खायची राहते, असं काहीतरी असतं. तर आत्यांसाठी आत्यांसाठी शिमला मिरची बनवते आणि आमच्यासाठी बटाट्याची भाजी. आणि कालला पण आता जरा बेटर वाटतंय, कालच्यापेक्षा जरा बरं आहे. थोडासा ताप आहे पण बरं आहे. आता बाबांसोबत खेळतोय दादू. दादू ऐ बुबू कुठे आहे? बुबू बुबू सोबत खेळत हो. बा 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 घे झोपून घे बाबी. गुड नाईट. गुड नाईट. चला आता आम्ही जेवायला भांडी घेतली. आत्ताच आत्यांचं पण पारायण वाचून झालं, आरती वगैरे केली. आता आम्ही सगळे मस्त जेवण करतो. आणि आमचे घरचे आंबे इतके छान पिकत आहे आता, लई छान लागते. ते जास्त दिवस ठेवले ना मग खराब होतं. आम्ही काय करतोय, अशीच लगेच कापून खाऊन घेतोय. हे पाकी ते क्यूट सारखं झोपलंय. सकाळपासून 10:30-11 वाजेपासून झोपलाय. मस्त रिलॅक्स झोपलाय आज. सगळा त्याचा थकवा काढून घेतोय. दादांनी उठवलं, त्याला इतका राग आला, लय चिडचिड केली, परत झोपून घेतलं. तसं झोपलेलं आहे, परत उठलाच नाही. असं क्यूट झोपलं. उठल्या भजन करायचंय, सगळ्यांना या म्हणायचंय. दादू या म्हण रे. या झोपी झाली तुझी? लय झोपली तू. हा दिवसभराची झोप घेतली त्यानं आज. उठल्या टाळ्या वाजवित होत. हा उठल्या टाळ्या वाजवायची. मोठी झोप घेतली आज. चला आताच मस्त चहा वगैरे घेतलाय आणि आज दिवसभर सुनीलकडे आलीच नाही. खालीच होते, कानासोबत खेळले, झोप घेतली आणि आत्ताच वर आली. थोडा वेळ त्यांना डोकं लावते. आणि पावसाचं वातावरण झालंय मस्त. गरजतोय पाऊस, पण काय माहिती येतो की नाही. गार हवा सुटली थोडीशी. यांच्या संग बोलावं म्हटलं तर यांची मीटिंग चालू आहे. काय यार, किती बोर करता तुमच्या ऑफिसवाले. बर, मग आम्ही पण पोटं पाण्यासाठीच करतोय ना. आम्ही कुठं वाटायसाठी करतोय. आले तुमच्यासोबत गप्पा मारायला. तुम्ही तर काय खाली येई ना. तुम्हाला म्हणलं सरबत प्यायला. नाही माझी मीटिंग चालू आहे, मला वरती आणून द्या. आठवडाभर टाइमपास केलेली गोष्ट शुक्रवारी पूर्ण करा. मग आठवडाभर टाइमपास करू नये, कळलं ना. फ्रायडेला नाव ठेवून उपयोग नाही. फ्रायडेला बरबाद केलेलं आहे फक्त, दुसरं काहीच नाही. होत असतंय. आज फ्रायडेचं काय विचारायचं त्याच्यात. आपण आठवडाभर आळस केला, त्याच्यात फ्रायडेची काय चुकी. हा तेच ना. आणि तुम्हाला ह्या फॅनचा काहीच उपयोग नाही होत. तुम्ही या कोपऱ्यात राहते आणि तो फॅन तिकडं. काहीच हवा लागत नाही का सांगू. गामागुम होते तुम्ही आणि फॅनची गरज नाही सांगते. खाना आज डायरेक्ट किचनमध्ये खुर्ची घेऊन बसलेला आहे, पाहू राहिला. या कसा स्वयंपाक करते, यांना स्वयंपाक येतो का नाही. खरे का ना, येतो का येतो नाही. आता देणार काका स्वयंपाक करू लागा तो, असं म्हणतोय. तुम्ही इथं आले ना.
चपात्या करायचे लगेच बसा. आत्यांना तुला काय खायचं दादू? नाही तुला उपवास नाही खायचं. लवकर लवकर जेवण झाले बा. आज आमच्या आधी जेवले. आम्ही जेवलो असतो तर आम्हाला म्हणले असते माईसाठी थांबले सुद्धा नाही. का हो दीदी इकडे आणि 1 मिनिट. आम्ही जेवलो असतो तर आम्हाला म्हणले असते आधी जेवून घेतलं माझ्यासाठी थांबले नाही. आता आम्हाला सांगत एक तुम्ही आम्हाला सांगत एक का हो आपल्याला असं म्हणले नसते. आपण आधी जेवलो असतो तर आपल्याला म्हणले नसते आधी खाऊन घेतलं माझ्यासाठी थांबले नाही. आपल्या बाबतीत ते रोज हा नाही म्हणायची. हा का मला भूक नाही. मी रात्री लई जेवलो कीर्तनात. हा आता बहाणे हो दुसरं काहीच नाही. नाटक असं म्हणायचं. आमची माघार नाही आमची जिरली असं म्हणायचं. ओ डान्स कसा कसा ढिंक चिका दादू नाचा म्हणतो. ढिंक चिका ढिंक चिका कर तू कर. एक कर असं एक बोट कर. तू करतो ना असं एक बोट. हा एक बोट वर करत. या एवढे नाही या नाचायला.